नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या अमित देवकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, उद्या आषाढी एकादशी आहे आणि लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. त्या पवित्र वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी मीही आज माझ्या टीव्ही ज्युपिटरवरून शिर्डी ते पंढरपूर या खास प्रवासाला सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रवासात आपण पाहणार आहोत रस्त्यातील सुंदर निसर्ग, वारकऱ्यांची भक्ती, दिंड्यांचा उत्साह, विठ्ठल नामाचा गजर, प्रवासातील प्रत्येक अनुभव आणि शेवटी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरचे भक्तिमय वातावरण. चला तर मग कोणताही वेळ न दवडता आपल्या शिर्डी ते पंढरपूर आषाढी एकादशी स्पेशल राईडला सुरुवात करूया. मित्रांनो, साईबाबांच्या पवित्र नगरी शिर्डीमधून मी आता पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू करत आहे. उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे आज सर्व रस्ते जणू भक्तीच्या रंगात रंगले आहे. माझ्या टीव्ही ज्युपिटरवरून हा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे. या प्रवासात आपण कोणता मार्ग घेतो, रस्त्यांची परिस्थिती कशी आहे, मध्ये कुठे थांबतो, वारकऱ्यांची भेट, त्यांच्याशी गप्पा आणि शेवटी विठुरायाच्या नगरी पंढरपुरापर्यंतचा प्रत्येक क्षण या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळणार आहे. सध्या आपण शिर्डी मागे सोडत आहोत. सकाळचे वातावरण खूपच प्रसन्न आहे. रस्त्यावर अनेक वारकरी, भगवे झेंडे आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. या प्रवासाचा उद्देश फक्त पंढरपूर गाठणे नाही, तर वारकरी संप्रदायाची भक्ती, त्याग आणि विठ्ठलावरील प्रेम जवळून अनुभवणे आहे. म्हणून हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. जसा जसा आपण पुढे जात आहोत तसे तसे वातावरण बदलत आहे. कुठे हिरवेगार शेती, कुठे छोटे गाव, तर कुठे वारकऱ्यांच्या दिंड्या. प्रत्येक दृश्य मनाला वेगळाच आनंद देत आहे. आपला प्रवास आता छान सुरू आहे. अजूनही मी पंढरपूरच्या दिशेने चाललेलो आहे. रस्त्यावर जिकडे नजर जाईल तिकडे वारकरी दिसत आहेत. कोणाच्या हातात भगवा ध्वज, कोणाच्या हातात टाळ, तर कोणी मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत चालत आहे. हे दृश्य प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. अशा क्षणी जाणवत आहे की वारी ही फक्त एक यात्रा नाही, तर ती श्रद्धा, सेवा, शिस्त आणि एकतेचा जिवंत उत्साह आहे. माझी टीव्ही ज्युपिटर पण एकदम छान साथ देत आहे. आत्तापर्यंतचा प्रवास आरामदायी झाला आहे आणि पुढे अजून बराच रस्ता बाकी आहे. रस्त्यावर वारकऱ्यांची गर्दी वाढू लागलेली आहे, त्यामुळे मी शक्य तितक्या काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे राईड करत आहे. तुम्ही अशा धार्मिक उत्साहाच्या काळात प्रवास करत असाल तर वेगावर नियंत्रण ठेवा, वारकऱ्यांना प्राधान्य द्या आणि वाहतुकीचे नियम नक्की पाळा. आता पुढे आणखी काही सुंदर ठिकाण, वारकऱ्यांच्या दिंड्या आणि या भक्तिमय प्रवासातील खास क्षण तुम्हाला दाखवणार आहे. वारकऱ्यांकडे पाहिलं की एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. ध्येय मोठे असेल, श्रद्धा दृढ असेल आणि मनात विश्वास असेल तर कोणताही प्रवास कठीण वाटत नाही. मीही आज माझ्या टीव्ही ज्युपिटरवरून या पवित्र यात्रेचा एक छोटासा भाग बनलो आहे.
रस्त्यावरून जाताना प्रत्येक वारकऱ्याला मनापासून नमस्कार करावासा वाटतो. आता पुढे अजून बराच प्रवास बाकी आहे. वाटेत जे काही सुंदर क्षण, भक्तिमय वातावरण आणि खास अनुभव मिळतील ते सर्व मी तुम्हाला या व्लॉगमधून दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे काय काय पाहायला मिळतं ते आपण एकत्र अनुभवूया. प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर त्या प्रवासात मिळणारे अनुभव आयुष्यभरासाठी आठवण बनून राहतात. आज शिर्डीहून पंढरपूरकडे जाताना प्रत्येक किलोमीटर मला काहीतरी नवीन शिकवत आहे. एका बाजूला हजारो वारकरी पायी चालत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मी माझ्या टीव्हीएस ज्युपिटरवरून त्यांच्यासोबत या भक्तीच्या प्रवासात सहभागी झालो आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि डोळ्यामधील श्रद्धा पाहिली की आपोआप डोकं नमतं. आज जाणवतं की वारी ही फक्त परंपरा नाही, तर ती महाराष्ट्राची ओळख आहे. इथे श्रीमंत, गरीब, लहान मोठा कोणताही भेद नाही. प्रत्येक जण फक्त विठ्ठलाचा भक्त आहे. माझी एकच इच्छा आहे की या कॅमेऱ्यातून मी जे अनुभवतोय तेच तुम्हालाही अनुभवायला मिळेल. चला मित्रांनो, अजून बराच प्रवास बाकी आहे. विठुरायाच्या भेटीची ओढ मनात घेऊन आपण पुढे निघूया. आता जसं जसं आपण पंढरपूरच्या दिशेने पुढे जात आहोत, प्रत्येक गावात भक्तांचा उत्साहाने स्वागत होत आहे. अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी, चहा, नाश्ता आणि वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा पाहिली की महाराष्ट्राची संस्कृती आणि माणुसकीचा अभिमान वाटतो. आणि खरं सांगायचं तर या वारीत फक्त वारकरीच चालत नाहीत, त्यांच्यासोबत चालतात लाखो भावनाही. प्रत्येक पावलागणिक विठ्ठलाची श्रद्धा अधिकच रूढ होत आहे. मी या प्रवासाचा एक साक्षीदार आहे. माझ्या टीव्हीएस ज्युपिटरवरून हा संपूर्ण अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता पुढे काय पाहायला मिळणार आहे? रस्त्यातील आणखी भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांच्या दिंड्या, सुंदर दृश्य आणि पंढरपूरकडे वाढत जाणारी ही अविस्मरणीय यात्रा. मित्रांनो, वेळ पुढे सरकत आहे आणि आपल्या प्रवासातील प्रत्येक क्षण आता अधिक खास वाटू लागला आहे. या रस्त्यावर धावताना एक गोष्ट सतत जाणवते. पंढरपूर हे फक्त एक ठिकाण नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. आज माझ्या टीव्हीएस ज्युपिटरच्या प्रत्येक चाकाबरोबर एक वेगळीच ऊर्जा जाणवत आहे. समोर कितीही अंतर असलं तरी मनात एकच ध्यास आहे, विठुरायाच्या दर्शनाची. रस्त्याच्या कडेला वारकरी नामस्मरण करत चालले आहेत. कुठे भगवे पताके वाऱ्यावर डोलत आहे, तर कुठे अभंगाचा स्वर कानावर पडत आहे. हा प्रवास कॅमेऱ्यात कैद होतोय, पण मनात कोरला जातोय. मित्रांनो, तुम्हालाही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जय हरी विठ्ठल. तुमचा एक जय हरी विठ्ठल लिहिणंही या वारीच्या भक्तिमय वातावरणाशी जोडून टाकेल. आपला प्रवास आता छान रंगात आला आहे. प्रत्येक किलोमीटर सोबत पंढरपूरची ओढ आणखी वाढत चालली आहे. रस्त्यावरून जाताना प्रत्येक ठिकाणी विठ्ठलमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. कुठे वारकऱ्यांची दिंडी, कुठे भगवे ध्वज, तर कुठे जय हरी विठ्ठलचा अखंड गजर. संपूर्ण महाराष्ट्र जणू भक्तीच्या रंगात रंगून गेला आहे.
या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. वारी ही फक्त पायी चालण्याची परंपरा नाही, तर ती माणसाशी जोडणारी एक सुंदर संस्कृती आहे. आज मी माझ्या TVS ज्युपिटरवरून हा प्रवास करत असलो तरी मनाने मी त्या प्रत्येक वारकऱ्यासोबत चालत आहे. आता अजून बराच प्रवास बाकी आहे. वाटेत जे सुंदर क्षण भेटतील ते आपण या कॅमेऱ्यात कैद करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर अमित देवकर व्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रवास, वारी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेल्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. जसं जसं आपण पंढरपूरच्या दिशेने पुढे जात आहोत तसं मनातला उत्साहही वाढत चाललाय. या रस्त्यावरून जाताना प्रत्येक वाहनात, प्रत्येक दिंडीत आणि प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसतोय, विठुरायाच्या भेटीचा. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी सेवाभावी मंडळ वारकऱ्यांसाठी पाणी, फराळ, चहा आणि वैद्यकीय मदत देताना दिसत आहेत. ही निस्वार्थ सेवा पाहिली की मनापासून अभिमान वाटतो. आजच्या या प्रवासात मला एक गोष्ट नक्की जाणवली. वारी ही केवळ पंढरपूरपर्यंत पोहोचण्याची यात्रा नाही, तर माणुसकी, सेवा आणि भक्ती यांचा उत्साह आहे. मी प्रयत्न करतोय की या प्रवासातील प्रत्येक खास क्षण तुमच्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचवता यावा. त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. चला मित्रांनो, आता पुन्हा रस्ता आपली वाट पाहतोय. पुढे काय अनुभव येतील ते आपण एकत्र पाहूया. रस्त्यावरून जाताना एक गोष्ट सतत मनात येते. आपण वाहनावरून काही तासात पंढरपूर गाठू शकतो, पण हे वारकरी ते अनेक दिवस पायी चालत आहेत. ऊन असो, पाऊस असो किंवा थकवा, त्यांच्या चेहऱ्यावर मात्र फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसते. हीच तर वारीची खरी ताकद आहे. श्रद्धा माणसाला अशक्य वाटणारा प्रवासही सहज पूर्ण करायला शिकवते. मी माझ्या TVS ज्युपिटरवरून हा प्रवास करत असलो तरी प्रत्येक वारकऱ्याला मनापासून नमस्कार करतो. त्यांच्या चिकाटीला, भक्तीला आणि सेवाभावाला माझा मनपूर्वक सलाम. आजच्या या प्रवासात मला फक्त रस्ता दिसत नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि एकमेकांवरील प्रेमही दिसत आहे. मित्रांनो, जर तुम्हालाही कधी वारीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली तर एकदा नक्की घ्या, कारण हा अनुभव फक्त पाहण्याचा नाही, तर मनापासून जगण्याचा आहे. चला आता पुढच्या प्रवासाला निघूया. विठुरायाची ओढ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आपल्या प्रवासाचा बराच टप्पा पूर्ण झाला आहे, पण उत्साह अजूनही तितकाच आहे. रस्त्यावरून जाताना प्रत्येक काही किलोमीटरवर वारकऱ्यांच्या दिंड्या भेटत आहेत. कुठे टाळ मृदंगाचा नाद, कुठे अभंग, तर कुठे विठ्ठल विठ्ठलचा गजर. हा आवाज कानावर पडला की प्रवासाचा सगळा थकवा क्षणात निघून जातो. माझे TVS ज्युपिटर एकदम मस्त चालले आहे आणि या प्रवासात तीही माझा खरी साथीदार बनली आहे. आज मला एक गोष्ट जाणवली. वारीची खरी ताकद फक्त चालण्यात नाही, तर एकमेकांना साथ देण्यात आहे. वाटेत अनेक लोक वारकऱ्यांना पाणी देताना, अन्न वाटताना आणि मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता आपण पुढे आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणांमधून जाणार आहोत. रस्त्यात जे काही
खास क्षण मिळतील ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पुढचा प्रत्येक सीन या प्रवासाला आणखी खास बनवणार आहे. चला मित्रांनो, विठुरायाच्या भेटीची ही सुंदर सफर पुढे सुरू ठेवूया. आता काही वेळात आपण पंढरपूरमध्ये प्रवेश करू आणि तिथलं आषाढी एकादशीचं भक्तिमय वातावरण आपण तुम्हाला दाखवणार आहोत. चला मित्रांनो, मनात विठुरायाचं नाव घेऊन आता शेवटच्या काही किलोमीटरचा प्रवास पूर्ण करूया. आता गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतो आणि पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू करूया. माझे टीव्हीएस ज्युपिटर या संपूर्ण प्रवासात छान साथ देत आहे. अशा लांबच्या राईडमध्ये आपल्या वाहनाची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. चला मित्रांनो, छोटासा ब्रेक झाला. आता पुन्हा रस्त्यावर उतरूया आणि विठुरायाच्या भेटीकडे पुढची वाटचाल सुरू करूया. आता आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. अजून थोड्याच वेळात आपण विठुरायाच्या पवित्र नगरी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहोत. शिर्डीपासून सुरू झालेला हा सुंदर प्रवास आता एका खास क्षणाच्या जवळ येऊन पोहोचलेला आहे. आत्तापर्यंत रस्त्यात भेटलेले वारकरी, पाहिलेल्या दिंड्या, ऐकलेले विठ्ठल नामाचा गजर आणि अनुभवलेले भक्तिमय वातावरण, हे सगळं मनात कायमच साठवून ठेवण्यासारखं आहे. मित्रांनो, अखेर तो क्षण आला आहे. शिर्डीपासून सुरू झालेला आपला हा सुंदर प्रवास आता पंढरपूरच्या पवित्र भूमीत येऊन पोहोचलेला आहे. आणि पहा मित्रांनो, आपण सध्या वाखरी गावामध्ये पोहोचलो आहोत. समोर दिसत आहे आषाढी वारी 2026ची भव्य स्वागत कमान. ही कमान पाहिल्यानंतर मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला आहे. कारण आता जाणवतंय की आपण खरोखरच विठुरायाच्या नगरीच्या अगदी जवळ आलो आहोत. या परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. रस्त्यावर वारकरी, भगवे झेंडे, टाळ मृदंगाचा आवाज आणि विठ्ठल नामाचा गजर, संपूर्ण वातावरण भक्तीने भरून गेलं आहे. शिर्डीपासून आत्तापर्यंतचा हा प्रवास खूप खास होता. माझ्या टीव्हीएस ज्युपिटरवरून केलेली ही राईड, वाटेत भेटलेले वारकरी, पाहिलेल्या दिंड्या आणि अनुभवलेली भक्ती, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.